तर हे मी अर्धा किलो हे आंब्याचं कैऱ्या फोडून घेतलेले आहेत आणि ह्या चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत. ह्या अर्धा किलो आहे आणि त्याच्यासाठी हे इकडे 1 वाटी मोहरी घेतलेली आहे, लसूण आहे आणि इकडे हे लाल मिरच पावडर, हळद, इकडे हे नमक आहे आणि इकडे हे आहे जागरी गूळ. तर आता इकडे तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये लसूण आणि ही मोहरी वाटून त्याच्यामध्ये टाकते. तर आता हे बघा मोहरी वाटून घेतलेली मिक्सरमध्ये आणि इकडं तेल तापत आहे. त्या तेलामध्ये आहे ना हा लसूण फोडणीला टाकायचा. बघा याचा स्वाद आहे ना एकदम अतिशय चांगला येतो. तो चांगला तडतडून द्यायचा त्याच्यामध्ये आणि मोहरी थोडी नंतर टाकायची. आता याच्यामध्ये ना हे टाकते, हे पहा जेवढं लागेल तेवढं टाकायचं. गॅस घालवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद पावडर पण टाकते, कलर चांगला येणार. आणि रेड चिली पावडर पण टाकते, कलरिंग चांगला येतो. बेडेकर मसाला काय मिळालेला नाही आहे त्याच्यामुळे घोटाळा झाला. आता हे ना थंड होऊन द्यायचं आणि मग हे करायचं. थंड झाल्यावर याच्यामध्ये ओतायचं. तर आता याच्यामध्ये आहे ना हे मीठ काढून घेते मी. हे बघा मीठ काढून घ्यायचं आणि नंतर हे जागरी टाकायची आणि हे टाकते मसाला. हे अर्धा किलोच्या एवढं लागतंच आणि हा मसाला आहे ना चांगला लावून घ्यायचा. असं चांगला लागला पाहिजे. लोणचं मी पहिल्यांदाच बनवते, फर्स्ट टाइम बनवते. हे सगळं सुकलेलं आहे आणि हळूहळू त्याच्यामध्ये पाणी सुटेल. हा सगळा लोणच्याचा मसाला. एकदम सुकं लोणचं चांगलं वाळवून वगैरे केलं ना तर मग खराब नाही होत आणि आपण न वाळवता केलं तर खराब होण्याचे चान्सेस जास्त. आता हे अर्धा किलोचं लोणचं आहे. कसं होतंय काय होतंय ते मी तुम्हाला दाखवेल. आता हे इकडं तेल बघा हे असं आहे. आता हे तेल आहे ना थंड झाल्यावर मग ओतायचं इकडं. हे बघा आता हे तेल आहे ना चांगलं थंड झालंय. आता हे असं बघा याच्यावरून टाकते मसाला. तेल आहे ना नंतर याच्यामध्ये ना खूप पाणी सुटल, खूप तेल सुटलेला हळूहळू मुरल्याच्या नंतर. हे आता एका बर्नीमध्ये झाकून ठेवायचं लोणचं. काचेच्या बर्नीमध्ये आहे ना त्याला टाकायचं. कसं वाटलं आमचं लोणचं? व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.